1973 पासून मृत्यूला झुलवत ठेवणारी अरुणा शानबाग मरणानंतरही जिवंत राहणार आहे। पोटच्या मुलीप्रमाणे अरुणाचा सांभाळ करणाऱ्या केएम रुग्णालयाच्या परिचारिकांनी तिच्या आठवणी चिरंतन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। तिच्यावर उपचार सुरू असलेल्या केएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 4 मध्ये या आठवणी जपण्यात येणार आहेत। याबाबत लवकरच महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल अशी माहिती केएमचे अधिष्ठात्री डॉक्टर अविनाश सुपे यांनी दिली आहे। अरुणा आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अनेक आठवणी या खोलीत दडल्या आहेत। तब्बल 42 वर्षांनंतर पहिल्यांदाच या खोलीला सोमवारी टाळं लागलं। मात्र टाळं पुन्हा उघडण्याचा रुग्णालयातील परिचारकांचा मानस आहे। सुरुवातीच्या काळात अरुणावरील उपचार थांबवून तिला दुसरीकडे हलवण्याचा विचार करण्यात आला होता, मात्र त्याविरोधात परिचारिकांनी आंदोलन करून हा निर्णय रद्द करण्यास रुग्णालय प्रशासनाला भाग पाडलं होतं। तेव्हापासून अरुणा आणि त्या खोलीचं एक अबोल नातं जुळलं होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।